तुमचा चिकूवर खूप जीव आहे हे माहिती होतं मला, पण तुम्ही एवढे हळवे असाल हे नव्हतं माहित। तुमच्या स्वभावाची ही अशी बाजू मी पहिल्यांदाच पाहिली। खरं तर मीच पहिल्यांदा पाहिली असेल असं वाटतंय मला। बाहेरून असे हे एवढे कडक दिसणारे इंद्रजित सर एवढे हळवे असतील ना याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, पण तुमच्या आत एक एवढं हळवं मन आहे हे आजच बघितलं मी। मग काय करू? माझ्या बहिणीचं लग्न करून तिला स्पर्क नाही करू शकत, ती मला विसरून गेली तर? सर असा का विचार करताय तुम्ही? मुलीचं लग्न झालं म्हणजे ती काय परकी होते का माहेराला? आता माझंच बघा बघू, माझं लग्न झालं, मी या घरात आले म्हणून मी काय माझ्या आईबाबांना परकी झाले का? उलट मी विसरले पण नाहीये त्यांना। आणि मला विचाराल तर चिकूचं लग्न झाल्यानंतर तिच्या मनात तुमच्याबद्दलचं जे प्रेम आहे ना ते आणखीच वाढेल। ती फोनवर बोलू शकेल ना माझ्याशी रोज? हाय का आता? का नाही बोलणार? नक्की बोलेल। आणि तुम्ही जरी तिला फोन नाही केला ना तरी तीच तुम्हाला फोन करून दादू दादू असा त्रास देत राहील बघा। मुलीचं लग्न झालं म्हणून तिच्यासाठी माहेरची नाती कधीच तुटत नाहीत, उलट ते आणखी घट्ट होतात। आणि अश्विनीचं लग्न झाल्यानंतर जेवढी ती सासरची असणार आहे तेवढीच माहेरची पण असणार आहे। त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। तिचं लग्न झालं म्हणून ती काय तुम्हाला त्रास द्यायची थांबणार नाही बरं का। पटतंय का माझं बोलणं? चला बाबा, वाचली अश्विनी। नाहीतर तुम्ही तिला न विचारताच तिच्यासाठी काय काय ठरवलं होतं? काय तर तिचं लग्नच नाही करणार, तिच्यासाठी घर जवळ जाणार। जिचं लग्न लावायचंय तिला तरी विचारा तिला काय करायचंय। हा नाही का माझी चिकू, तिला जगाची समज नाहीये। मी तिच्यासाठी माझ्यासारखाच मुलगा बघेन, तिची काळजी घेणार। बरं, तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा। चला झोपा आता, खूप उशीर झालाय। अरे देवा, आता काय झालं? ते टेरेस वरती कपडे टाकले होते ते काढलेच नाही, मी आले आता। राणी पण ना कधी कधी बोलते मोठ्यांसारखी आणि वागते मात्र लहान राणीसारखी। तुला माहिती आहे का, दादूने ना राणीला उचललं आणि मग ते घंटा वाजवली। अरे घंटा वाजवली ते भारी नाही, तर ती घंटा ना एकदम स्पेशल आहे। तुला माहिती आहे का, लोक काय म्हणतात, जे कपल ती घंटा वाज